खन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. बैल गेलं अंगार नेत काय नाही तुम्हाला लय कोंड आहे राजू पटाचा. हो आता पट एकही सोडत नाही. हा एकही सोडत ना. पटात चालू. लगन गिगन झालं काय? आता करू डबल. आता कशासाठी करता लगन? आता करत का करू ना लगन आता कशासाठी करता? राहिलं हे एक अशी आप्पाजी आहेत की ते आवर्जून प्रत्येक पटावर हजर राहतात. खरंच वय झालं पण कण नाही गेला. हाय तरोळे इथला पोपट क पटातला का अपटातला पहिला? हा 11 फायनल क पटातले. तिसरा कोणत्या धुरीत चालते? हा दोन्ही धुरीत. मग याच्यासोबत कोणता बैल सोडता तुम्ही? याच्यासोबत मारले 6. तो बैल तलत दिसते हो पण कसा काय? आतापर्यंत 6 मारले त्याने हो याच्यासोबत पहिले दुसरं वेगळं जोडलं. केवढ्यात घेतला होता? कोणता हा घेतला होता 2,51,000. 2,51,000. जालन्यावरून 22 किलोमीटर आहे सागरवाडी. अच्छा. तुम्हाला घरून मना करत नाहीत काय पटावर? नाही असं काही नाही. आमच्या घरी तोच शौक आहे. हा तोच शौक आहे. नादच आहे तो. नांदात काही गेली नाही का आपली जमीन गिमीन? नाही काहीच नाही. नाही. मग याच्या त्या पटातून फायदा आहे का तोटा आहे? फायदाही नाही आहे पण आम्हाला तो नाद आहे त्याच्यातून तेवढं जेवढं काही आहे त्याच्यावरती आम्हाला फक्त नाद आहे. आम्ही तिघही भाऊ याच्याच मागे राहतो. बैलीचे म्हणजे काम धंदे काहीच नाही काम म्हणजे घरचे सोडून दिलं तुम्हाला तसं? नाही घरचं सगळं करून इकडे आलो. हे तुमचे ड्रायव्हर आहेत काय? काय नाव आहे तुमचं? झहीर सौदागर. त्याची गाडी बाई कोणती ही तुमची गाडी आहे? मग तुम्ही गाडी हाकलता आणि बैली हाकलता? मित्र आहे आमचे. मित्र आहे. तुम्ही रिकामेचा मग नाही? हा नाद म्हणजे रिकाम्या राहिल्यासारखाच आहे ना. कबड्डी खेळणारे गावात कमीच असतात, राजकारणात येणारे गावातले कमीच असतात. हा शेतकऱ्याचा शौक तुम्ही शेवटपर्यंत जपता. लोकांना तुम्ही ते प्रदर्शन दाखवता तुमच्या बैलांचं. आमच्यासारखे युट्यूबवर त्यामधून ते टाकतात. त्यानंतर प्रत्येक गावाला जाऊन तुम्ही त्या गावाची शोभा वाढवता. आज हे एवढे मोठे बैल इथं तुम्ही पाहून राहिले गाड्या घोड्या. हा खर्च लागते. आपण हरिपाठ सप्ते गावात भरवतो. त्या हरिपाठ सप्ते कीर्तनातून जास्तीत जास्त 1 ते 2 माणसे सुधरत नाहीत. मोठ्या मोठ्या माणसाच्या जयंत्या पुण्यतिथी राहतात. साऱ्या दारू पिऊनच लोक काढतात. पण त्याच्यापेक्षा हा शोक पुरला ना. हा शेतकऱ्याचा एक आनंदाचा उत्सव आहे. जत्रेचं स्वरूप आलेलं आहे इथं. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही जे लोक या पटात लोकांपर्यंत पोहोचवता असे तुमच्यासारखे क्वचित लोक आहेत. त्यानंतर हे दादा आहेत. कोणत्या गावचे दादा तुम्ही? मुणगावचे. यांनी सुद्धा उत्कृष्ट पट भरवला होता. श्याम का मारा ईश्वर पाटील जोडीचं तिकीट कायम आहे. सुंदर भारत आज काय पोझिशन आहे म्हटलं बैलाची? बैलाची पोझिशन चांगली आहे. किती पॉईंट मध्ये आलेला आहे? हा आला 671 मध्ये आला. तुमच्यावर हाच बैल होता का अजून गुरु होता? नाही एक होता नंदी नावाचा. आनंदी. अच्छा. आता आपण कोणासोबत सोडला होता? हा भारत धुमालवाडीचे मामा आहे. अच्छा. हा धुमाल. हा बैल गावरानी आहे? हा गावरानी. कोणत्या धुरी तिथे? हा डाव्या धुरी. दहावीत दूर आहेत. हा आतापर्यंत तुम्ही किती नंबर घेतलेले आहेत? आतापर्यंत बरेचसे नंबर झाले. पहिला दुसरा तिसरा चालू. बैल म्हणजे छोटा असला तरी चालते पण धावण्यात तरफेच पाहिजे. तरफेच पाहिजे. या बैलाची खासियत काय? असं वैशिष्ट्य काय बैलाचं? याचं वैशिष्ट्य म्हणजे याले काही सांगायचं कामच नाही आहे. जसं आपण राजकारण खेळतो तसं तो स्वतःच करते सर्व काही. अच्छा. जसा बैल मिळाला तसं काम करते तो. आतापर्यंत किती पट गाजवले तुम्ही या बैलाने? किती वर्षापासून आणलं? 3 वर्षापासून. हा प्रत्येक वर्षी चालूच आहे त्याचं. पहिला दुसरा तिसरा नंबर. पहिल्यांदा मग कपटात सोडला असेल? हा पहिले कच सोडला. मागच्या वर्षी पण आम जनरल केला. या वर्षी पूर्ण जनरल केला. अच्छा. जनरल मध्ये नंबर लागून झाला? हो. मग एकच बैल आहे का तुमच्याकडे? हो आता सध्या एकच आहे. पहिले होते 2. आता किती महिन्यापासून तुम्ही घराच्या बाहेर आहे? आम्ही समजा पूर्ण जानेवारी महिना गेला, फेब्रुवारी बी गेला, आता हाही गेला संपत आला.
घरचे काही बनागे ना करत नाहीत काय? हो करतात, पण ते आता असं आहे, नांदच आहे, आता शेती असल्याच्यानं पहिल्यापासून नांदच आहे आम्हाला. हा, मग तुम्ही दोघं भाऊ सोबतच राहता? हो सोबतच असतो आम्ही दोघं भाऊ, आणि काका पण असतात सोबत. आमचा बैलाईचा धंदा पण आहे हा. आणि हे पटाचा पण शौक आहे. त्या बैलातून हाच गोरा फक्त तुमच्या धावण्याकरता तुम्ही निवडला. हो हो. धन्यवाद. हे होते गणेश भाऊ डवले. गणेश भाऊ डवले यांचा हा राजू नावाचा बैल आहे. त्या बैलाला प्रेक्षक सुद्धा पाहण्याकरता आलेले आहे तिकडे. प्रत्येकाच्या मनात एक इच्छा असते की आपणही टीव्हीवर दिसलं पाहिजे, त्यामुळे प्रत्येक जण हा आवर्जून माझ्याकडे कॅमेरा करा, माझ्याकडे कॅमेरा बोलत असतात. आज ऊन खूप असल्यामुळे थोडासा 2-3 घंट्याची मदत रेस घेतलेली होती, म्हणजे 1 ते 3 पर्यंत. नंतर हा पटाला सुरुवात झाली. जोडी अजून सोडलीच नाही काय? नाही सोडा देणार. कोणत्या काय बैलाचं नाव काय? राजवीर. हा? राजवीर. राजवीर. सोबत कोण आहे? बैलाचं नाव काय सोबत आपल्या? त्याचं नाव काय त्या बैलाचं? भवानी. भवानी आणि अगट. आणि राजवीर. अगट. उन्हाचे जसे पहिले तसे बैल धावत नाही, धापा टाकतात. म्हणून हा पट 4 वाजतापासून सुरुवात झाली. पण आता 4 वाजतापासून सुरुवात झाल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की माझ्या जोडी लवकरात लवकर सोडल्या गेली पाहिजे, माझी जोडी लवकरात लवकर सोडल्या गेली पाहिजे. हा गोविंद आहे. हे एक गरीब घरातलं लोक आहेत. हा वायकीचा बैल आहे, तरी हा पटात पळते. या बैलाचं वैशिष्ट्य, गोविंद नावाच्या बैलाचं वैशिष्ट्य तेच आहे. आता आलेली जोडी 6 सेकंद 93 पॉईंट. पटाचे शौकीन असतात असेच एक आप्पाजी. काय नाव आहे आप्पाजी तुमचं? उमाळे. उमाळे. कोणत्या गावच्या? खेळ गोमाची. ओळखेल गोमाशून पट पहाटे आले का तुम्ही? हो. इतक्या दूर कसे काय बसले मग? हे लेकरू आहे. अच्छा, त्यांच्यासोबत पोरगा आणलेला त्यांनी. हा. स्वतःच्या आप्पाजीचं सुख कशाला म्हणतात याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे एवढ्या लहान वयात सुद्धा त्या आप्पाजीने स्वतःच्या नातवाला पट पाहण्याकरता आणलं. हे आप्पाजीचं सुख तुम्हाला बाजारात पैसे देऊन सुद्धा विकत आता भेटत आलेली नाही. जोडी 7 सेकंद 20 पॉईंट मध्ये आली. आपल्यासमोर पाहता आपण समीर भाऊ घारपारकडकर, अशोकराव घारपारकर यांचे हे चिरंजीव आहेत आणि त्यांचा हा बजरंग नावाचा गाजलेला बैल आहे. हे घराणं फार नामांकित आहे की ज्यांच्यामध्ये 4 वेळा आमदार केलेले आहे, जिल्हा परिषद सदस्य आले. आपण त्यांची मुलाखत घेऊ. त्याच्यामुळे जाणं शक्य नव्हतं. आतापर्यंत ड्रायव्हर, आता सध्या ड्रायव्हर कोण आहे तुमच्याकडे? आतापर्यंत मंगेश ठाकरेंनीच हाकलला आहे, आमच्याच तालुक्यातला आहे. हा 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 पण आज इथे अकोला जिल्ह्यातले उमेश ठाकरे म्हणून आहे, हा. त्यांनी हाकलली आज जोडी. नंबरात लागली का इथे? हो, आज पहिला नंबरात आहे सध्या. पॉइंट 6 सेकंद 56 पॉईंट. धन्यवाद दादा. असेच नवीन नवीन शंकरपटाचे व्हिडिओ पाहण्याकरता आपण आवर्जून गन्ना फन्ना यूट्यूब चॅनल हे पाहत चला आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास आपण विसरू नका. हे तुम्हाला हात जोडून विनंती.